चोपडा तालुक्यातून वाहणारी तापी नदीच्या पाण्यामध्ये अंघोळीसाठी 8 वर्षाची मुलगी व 4 वर्षाचा मुलगा गेला असता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यानं पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला। सदर घटना चोपडा तालुक्यातील दोनवाडी गावालगत असलेल्या तापी नदीच्या पात्रात घडली। सदर कुटुंब हे आदिवासी समाजाचं असून कामानिमित्त इकडे आलं होतं। होळीला आदिवासी समाजाचा भोंगऱ्या उत्सवानिमित्त गावी गेले होते। ते उत्सव संपल्यानंतर परत कामधंद्यासाठी येऊन काही दिवस झालेले होते। ते काल सायंकाळी नदीपात्रात अंघोळ करण्यासाठी गेले असता तापी नदीत सोडलेल्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानं त्यामध्ये त्यांना अंदाज न आल्यानं त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय। त्यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केलं। चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याचं पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी सांगितलं। काल संध्याकाळच्या वेळेला दोन वाड्याचे एक मुलगा आणि एक मुलगी नदीमध्ये पोहायला गेले होते। अगोदर त्यांना माहिती होतं कमी पाणी होतं ते, परंतु आता पाणी जास्त सोडल्यामुळे त्यांना त्याचा अंदाज आला नाही आणि गाळ वगैरे असेल बाजूला, त्यामुळे ते फसले दोघंही। नंतर कोणीतरी शोध घेतल्यावर लक्षात आलं की मुलं नाहीत। मग त्यांना केस दिसले त्या लहान मुलाचे, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे दोघं पडून मयत झालेले आहेत। मग आणून आपल्याकडे अकस्मात मयत दाखल आहे, पुढची कारवाई चालू आहे। मुलगी अंदाजे 8 वर्षाची आहे आणि मुलगा 4 वर्षाचा आहे। ते आपसातले भाऊबंद आहेत।